पालघर जिल्ह्यातल्या मच्छीमारांच्या जाळ्यात एक अजब मासा सापडला। या माशाची सध्या परिसरात बरीच चर्चा सुरू आहे। रस्ता चुकलेल्या या माशाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि हा मासा कोळ्यांच्या जाळ्यात नेमका कसा सापडला जाणून घेऊयात। पालघरच्या समुद्रात हवेत उडणारा मासा। पाखरू मासा कोळ्यांच्या जाळ्यात। मासा हवेत उडतो तरी कसा? तुम्ही आतापर्यंत कधी उडणारा मासा पाहिलाय का? मासा हवेत उडतो हे तुम्हाला माहितीये का? पालघरच्या समुद्रात चक्क हवेत उडणारा मासा सापडलाय। हा मासा हवेत उडू शकतो। या माशाच्या माग मोठा शिकारी मासा लागल्यास तो शेवटचा पर्याय म्हणून चक्क हवेत उडी मारतो। हा मासा हवेत 50 फुटांपर्यंत उडी मारतो। जनरली आपण सगळेच मासे बघत असतो, ते मासे पाण्यात पोहत असतात, पण हा वरती का येतो? तर हा फ्लाइंग फिश जो असतो तो जेव्हा त्याला कोणी भक्षक बनवतं तेव्हा त्याचं भक्ष्य बनण्याऐवजी तिथून पळ काढण्यासाठी तो फ्लाय करायला लागतो। तो पाण्याच्या वरती येत असतो। त्याप्रमाणे त्याचे पंख आहेत त्याची ॲडजस्टमेंट झालेली असते, ते डेव्हलप झालेले असतात आणि त्यानुसार ते उडत असतात। पाण्याच्या वरती एक उंच उडी घेतात, परत पाण्याखाली जातात। कोळी बांधव या माशांना पाखरू मासा म्हणतात। ज्या मच्छीमाराला हा मासा सापडलाय तोही आश्चर्यचकित झालाय। आम्ही जाळी लावलेली वाढवण शंकोदर येथे। आमच्या जाळामध्ये नवीनच पंखाला मासा सापडलेला आहे आणि तो जाळामध्ये थोडासा जिवंत सारखा होता। नंतर घरी घेऊन आल्यानंतर तो मेलेला आहे आणि ह्याच्यापूर्वी असा मासा कधी लागलेलाच नाही मिळत। आणि इकडे मला तरी वाटलं काय वाढवणमध्ये बंदर येण्यासाठी शंकोदराचीच काहीतरी देवकृपा असल्यामुळे असा मासे यायला लागलेले आहेत वाढवणमध्ये। पश्चिम किनारपट्टीवर हा मासा फार कमी आढळतो। पालघरच्या समुद्रात हा मासा कसा आला याबाबत अभ्यास करण्याची आता गरज निर्माण झाली आहे। हर्षद पाटील, झी 24 तास, पालघर।